मित्रांनो, सध्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या या प्रोजेक्टमध्ये मी सध्या आपल्या ओव्हरब्रिजवर आहे आणि इथून खालून आमचे मित्र जे आहे शूटिंग घेत आहे. आता हे डिस्टन्सही जास्त असेल, परंतु आता खालून घेतल्यानंतर मी सध्या ज्या हाईटला आहे आणि इकडं आपला पुसदचा हा बायपास जातो आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता पूर्ण या पुलाचं जे काम आहे मित्रांनो, तर ते आता आपल्याला 100% पूर्ण झालेलं दिसतं. मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण पाहू शकतो की खाली आता आम्ही सध्या इसापूर या रेल्वे स्टेशनपाशी आहे, जे दिग्रजचंच रेल्वे स्टेशन आहे. आणि आता याला फायनल टचअप देण्यासाठी म्हणजे जे जमिनींची खालच्या लेवलला चालू आहे, तर ती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चालू असलेली दिसते. आणि सध्या आम्ही या ट्रॅकवरती आहे आणि हा दिग्रजचाच मित्रांनो हे रेल्वे स्टेशन आहे. आणि आपण खालीून बघू शकतो की या ठिकाणी माल आणणारे जे हे आहे समजा गाड्या आहेत, हे सकाळी 5:30 पावणे 6लाच या ठिकाणी मित्रांनो लेवलिंग सुरू होतं. आणि ही सध्याची आपली सिच्युएशन आहे. म्हणजे दिग्रजच्या या परिसरामध्ये काल आपण वाईगोळ आणि हर्सूल त्या परिसरातील साधारणतः मित्रांनो तो 10-15 किलोमीटरमधला जे कामाचा टप्पा आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या सगळ्या आजच्या ज्या सिच्युएशनमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी काम आता याला फायनल टचअप देण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि इथनं मी तुम्हाला आता इथून जे आहे तर मागेही 2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. तर या ठिकाणची जी आपली सध्याची सिस्टीम आहे, म्हणजे पाणी आपल्या रेल्वेमधलं साईडला वाहून जाण्यासाठी ते साईडला जे बंबे आले होते मित्रांनो, तर ते बंबे याच्या अंतर्गत टाकण्यात आलेले आहे. आणि इथून मग ही आता नवीन आधुनिक सिस्टीमची नाली सिस्टीम रेल्वे मित्रांनो वापरत आहे. आणि इथे मग हे पाणी या नालीमधून इथे येणार आहे. आणि या नालीमधून मित्रांनो इथून मग पाणी जे आहे तर या ठिकाणी आता आपल्याला साईडला जाताना दिसेल. म्हणजे इथून पाणी बाहेर त्या ठिकाणी जाईल आणि इकडनं आता हे सर इकडं या सगळ्या सिच्युएशनमध्ये इथनं खाली मित्रांनो हे बंबे टाकलेले आहे. आणि या सगळ्या माध्यमातून इथून पाणी जे आहे तर ते मग जे आपल्या ट्रेनचं इथलं आपण पाणी वापरू ते बाहेर जाण्याची सिस्टीम असेल. आणि सध्या आता तुम्हाला मी दिग्रजचं स्टेशन जे आहे मित्रांनो तर तेही दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजच्या आपला जो हा ब्लॉग आहे तर हा ब्लॉग दिग्रज रेल्वे स्टेशनवर चालू असणारं काम हे सध्या नाली आणि या ठिकाणी आता हे आपल्या भारतभाऊ देशमुख यांच्या शेताच्या तिथे काम चालू आहे. आणि इतर प्रेक्षक पण मित्रांनो हे काम आवडीनं बघतात, कारण दिग्रजमध्ये ट्रेन ही आता पहिल्यांदा येत आहे. हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. म्हणजे ही ट्रेन आपल्याला एक आनंद देणार आहे, कारण इथून विदर्भ आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. आणि आता फायनल अंतिम सेटअप ज्याला म्हणतो आपण आपल्या स्टेशनचं, तर ते मित्रांनो इथे चालू असलेलं दिसतं. तर हा आपला जो आहे मित्रांनो तो ट्रॅक आहे. आणि इथून जे आहे रुई तलाव या गावाला मित्रांनो हा जो इथून हा पूल आहे हा रुई तलावला कनेक्ट करतो. आणि याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला तर आता आपण बघू शकतो हे प्लॅटफॉर्म आपण दिग्रजचं पाहू. दर 8 दिवसाला काही ना काही मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला बदल हा होत असताना दिसतो आहे. तर ही दैनंदिन अपडेट वेगवेगळ्या ठिकाणची आणि दर 8 दिवसाला काय बदल होतो तर तो आपला दाखवण्याचा प्रयत्न असतो. आता सध्या आम्ही या प्लॅटफॉर्मवर चालणार आहे आणि याच प्लॅटफॉर्मवर मित्रांनो आपल्याला पूर्ण म्हणजे वर्धा जायचं असेल किंवा नांदेड जायचं असेल तर इथूनच आपल्याला जायला मिळणार आहे. तर हे सध्या आपण दिग्रजचं हॉस्टेल बघतो आहे. आणि या सध्या लाईव्ह सिच्युएशनमध्ये आपण पाहतो की आता या साईडला ट्रक जात आहेत. माझ्यासोबत माझे मित्र प्राध्यापक खंडारे सर पण आहे. बोला सर, काय वाटतं आपल्याला ट्रेन? नमस्कार, गुड मॉर्निंग. वर्धा यवतमाळ नांदेड हा जो रेल्वेचा प्रकल्प आहे आपल्या इसापूरला जे रेल्वे स्टेशन होणार आहे, नक्कीच त्याची प्रगती दिवसेंदिवस पाहत आहोत. आणि बळेसरच्या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे काम बघत आहोत. आणि नक्कीच आनंद होत आहे आपल्याला की कुठंतरी गाव आपलं विकसित होत आहे. विकसित या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल की दळणवळणाची साधने हे नक्कीच झाली पाहिजे. आणि दळणवळण झाल्यानंतर आपल्याला एका ठिकाणाहून माल दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो खर्च लागतो तो कमी लागतो आणि त्यावरच मग त्या बाजारभाव हे अवलंबून असतात. आणि आपल्या आता शेड पण बघू मित्रांनो. तर आता आपल्या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनचं जे शेड असणार आहे, मागे मी इथला व्हिडिओ बनवला होता. हा रेती आली आणि याला फायनल टचअपचं काम जे आहे मित्रांनो ते तर त्यालाही आपलं बरे व्ह्यू आले, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. आपल्याला आपल्या रेल्वेची ब्लॉग हे आवडतात का तर ते कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला फॉलो पण करा. आता तुम्हाला समोर ज्या ठिकाणी आपल्या स्टेशनचं मित्रांनो शेड असेल
आणि तिकीट घर याच्या मागे बनत आहे. मागे 8 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता. तर आता आपलं शेड मित्रांनो इथेच तयार होत आहे. त्याची जे लेवलिंग आहे मागे तो व्हिडिओ टाकून आता आपण दिग्रजचा आता बरेच दिवस झालेले आहेत, म्हणजे 1 महिनापूर्वी त्या ठिकाणचा व्हिडिओ टाकला होता. तुम्हाला वाटत असेल की रोज रोज अपडेट आहे, परंतु ती नवीन असल्याशिवाय आम्ही देत नाही मित्रांनो. आणि रोज तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचं अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी ज्या आपलं शेड बनत आहे तर त्या शेडला अत्यावश्यक असणाऱ्या ज्या बाबी आहे मित्रांनो, तर त्या आपल्याला साईडला असलेल्या दिसतात. म्हणजे जे सेंटरिंग या साईडला आपण पाहतो की सेंटरिंगचं साहित्य असेल किंवा इथं वॉचमॅनचं आहेत, वॉचमॅन पण आहेत. आणि आपल्या दिग्रजचं जे स्टेशन आहे मित्रांनो हे 1 किलोमीटरचं लांब स्टेशन असणार आहे. कारण रेल्वेला जे डबे असतात तर ते 1 किलोमीटरपर्यंत असतात. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता इथेच आपल्याला बैठी व्यवस्था इथून आपली सुरू होणार आहे. आणि याकरिता लागणारं जे आता स्टेशनसाठी लागणारं जे शेड असेल आणि दिग्रजचं जे ज्या ठिकाणी नाव असेल दिग्रज रेल्वे स्टेशन, तर आपण मित्रांनो आता आपल्याला हा आनंद होणारच आहे. आणि याचं जे काम आहे, कामाची जी क्वालिटी आहे मित्रांनो ती आपण बघू शकतो की या सगळ्या याच्यामध्ये हा 32 mmचा गज आहे आणि ज्याची जी कडी आहे ती पण 18 mmची आहे. म्हणजे अतिशय सुंदर काम आपलं होत असताना दिसतं. फार मोठं काम आहे, कारण रेल्वेचं जे आहे तर रेल्वेचं जाळं आणि रेल्वेचं काम हे अत्याधुनिक पद्धतीनं असतं. आपण डिस्टन्स पाहू शकतो की कमी कमी अंतरावरती म्हणजे याच्या ज्या रिंग आहेत साईडला साईड कडी तर आहे, परंतु मित्रांनो आडवी पण कडी आहे. तर हे सध्याचं कामाची आपल्याला सिच्युएशन असलेलं दिसतं. हे काम मित्रांनो लवकरच पूर्ण होईल अशी आपण अशा पुढील ब्लॉगमध्ये. धन्यवाद. ही सगळी सिच्युएशन आहे. आपला पूल जो आहे मित्रांनो तर तो आता आपल्याला सुरू झालेला दिसत आहे. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये आज आपण ही सिच्युएशन बघू शकतो मित्रांनो की जो पुसद या साईडला जातो आहे रस्ता आणि एका साईडला हा दिग्रज जातो आहे आणि इकडून माझ्या डाव्या हाताला हा रस्ता मित्रांनो आता आपला मानोरा जातो आहे. म्हणजे ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता या आपल्या वर्धा रेल्वे यवतमाळ या फेजमध्ये साधारणतः मित्रांनो 5 पुलं इथेच मोठे आहेत. म्हणजे हा इथं एक पुसद बायपासवरील पूल आणि त्या बायपासवरील पुलानंतर मग मित्रांनो हा मानोरा इथं आपल्या धावंडा नदीवरील पूल आहे. त्यानंतर एक आपल्या रामनगर तिथला पण पूल आहे. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता पुलाचं बांधकाम आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये असलेलं दिसतं. तर या परिसरामधील नंबर 1चा हा पूल आहे मोठा आणि त्यानंतर धावंडा नदीवरचा पूल तो देखील आपल्याला मोठा असलेला तो. सध्या आपण पाहतो की ब्रिजवरून शूटिंग चालू आहे आणि या सगळ्या शूटिंगमध्ये आमचे मित्र खाली शूटिंग घेत आहेत, त्यांच्या आज धन्यवाद. आणि आपण हे पाहतो की दिग्रसला हा बायपास जातो आणि दिग्रसवरून एक बायपास आपल्या पुसदला जातो. तर आज मित्रांनो आपण बघू शकतो की हा पूल ज्यावरती मी उभं राहून शूटिंग करत आहे आणि आमचे कॅमेरामॅन खाली गेलेले आहे. म्हणजे आता थोडं आवाजामध्ये क्लॅरिटी कमी जास्त होऊ शकते, परंतु आता आपल्या या दिग्रजच्या म्हणजे पुसद बायपासवरील पुलाचं काम मित्रांनो 100% पूर्ण झालेलं आहे. यावरूनच आता सगळं ट्रक त्यांना लागणारं जे साहित्य आहे तर ते या ठिकाणून आपल्याला नेत असताना दिसतात. ही मित्रांनो प्रगती आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या दिग्रज ते पुसद या फेजमधील आपल्याला असलेली दिसते.